731वा संजीवन समाधी सोहळा संपूर्ण देशभर साजरा होतोय। ज्यांनी समाजाला आपल्या कर्मातून ज्ञान देण्याचं, संतांची उपासना करण्याचं, समस्त समाजाला उपकृत केले, यांची आज पुण्यतिथी साजरा करण्यासाठी या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब भगवान शामराव महाजन, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब वासुदेव नारायण महाजन, संस्थेचे सचिव आदरणीय आप्पासाहेब रमेश आनंदा महाजन, संस्थेचे सहसचिव आदरणीय नानासो आर.डी. माडी सर, संस्थेचे सदस्य आदरणीय दादासो मुरलीधर श्रावण महाजन, ग्रामपंचायत सदस्य संदीप कैलास महाजन व पत्रकार महेश भाऊ गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या मंचकावरील मान्यवरांना विनंती करेल की आपण आराध्य दैवत संत शिरोमणी सावता महाराज यांचं प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण करावं। मी सर्व मंचकाला विनंती करेल की आपण संत सावता महाराज यांचं प्रतिमेचं पूजन करावं। आपल्या समाजाला आपल्या कर्मामध्येच परमेश्वर आहे, कांदा मुळा भाजी अवघी माझी हा संदेश देणारे संत शिरोमणी सावता महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा प्रतिमा पूजन करून आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत। ज्या संतांच्या नावाने आपली संस्था आहे, संत सावतामाळी शैक्षणिक व सामाजिक संस्था, आजच्या या कार्यक्रमाच्या प्रित्यर्थ आपण 15 ऑगस्ट 2026 लवकरच जवळ येतो। 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट तिरंगा रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे आणि म्हणून आज आपण तिरंगा रॅलीचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। मी समस्त मान्यवरांना विनंती करेल की आपण सावता महाराज यांच्या प्रतिमे पूजन बरोबरच वृक्ष पूजन देखील आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। सर्व मान्यवरांना विनंती की आपण वृक्षपूजन देखील आपल्या महाराष्ट्र शासनाकडून राबवला जातोय, त्याचा एक भाग म्हणून आपल्या विद्यालयात आज आपण वृक्षदिंडीचं देखील आयोजन करीत आहोत। मान्यवरांच्या हस्ते वृक्षांचं पूजन संपन्न होतंय। सर्व मान्यवरांना सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक आदरणीय पिंपळे सर
नानासाहेबांचा सत्कार करतील. संस्थेचे सचिव गो, स्काउट गाईड क्लब गो, स्काउट गाईड क्लब. वार्तांकन करण्यासाठी उपस्थित असतात आमचे बंधू पत्रकार महेश भाऊ गायकवाड. मी यांना विनंती करेल की आपण या ठिकाणी सर्व
यांच्या 731व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आज अळावत गावात माडी समाज तसेच गावकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी पालखीचे तसेच वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे आणि सर्वांनी भक्तिभावाने तसेच आत्मीयतेने या पालखी सोहळ्यात आपला सहभाग नोंदवलेला आहे। त्यानिमित्ताने शामराव महाजन विद्यालयाचे विद्यार्थी शिक्षक तसेच गावातील माडी समाजातील सर्व पंचमंडळ हे उपस्थित आहेत आणि 731 संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त जी पालखी सोहळा आहे तो खूपच उत्साहाने साजरा होत आहे। आनंदमय वातावरण आपण बघू शकतो। आपल्या भाविक भक्त आणि गावात आलेले म्हणजे सावता महाराज यांच्याकडे म्हणणं होते कांदामुळा भाजी ऐवजी मिठाई भाजी म्हणजे भगवंताला मंदिरात शोधण्याची गरज नाही, भगवंता अक्षरशः आपल्यात आणि हृदयात येऊन बसतो। मग आज तसंच काही वातावरण आळाज नगरीमध्ये झालेलं आहे की विठ्ठल बघत असेल की माझे संत आणि माझे भक्त म्हणजे देव कोणाच्या दारी येतो भक्ताच्या दारी म्हणजे तसं नामदेव महाराज जेव्हा कीर्तन करत होते नामदेव कीर्तन करती देव पुढे नाचते। आज तशी गोष्ट झालेली की संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गावकऱ्यांचे जे वातावरण झालेलं आहे ते एकदम आनंददायी आणि भगवंता अक्षरशः आपल्यात येऊन नाचत आहे असं काहीतरी वाटत आहे। म्हणून या सोहळ्यासाठी आपण गावकऱ्यांनी एकदम मनाने आणि उत्साहाने आयोजन केलेलं आहे। त्यानंतर आज महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आयोजन केलेलं आहे, तरी सर्व गावकऱ्यांनी ते महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी यावं।